नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. महायुतीचं खातेवाटप जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच गृहमंत्री पदासह ऊर्जा मंत्री, कायदा मंत्री, माहिती, प्रसिद्धी आणि सामान्य प्रशासनासारखी 5 खाती, तर एकनाथ शिंदेंना नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालय. मुख्यमंत्री फडणवीसांकडे 5, शिंदेंकडे 3 आणि अजितदादांकडे 2 खात्यांची जबाबदारी, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थ खातं कायम. महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, छगन भुजबळांचं खातं आता धनंजय मुंडे सांभाळणार. भरत गोगावले रोजगार हमी मंत्री, संजय शिरसाटांकडे सामाजिक न्याय विभाग, तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं कायम. गिरीश महाजनांकडे जलसंधारण आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय, शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी, तर चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्रशिक्षणासह संसदीय कामकाज मंत्री खात्याची जबाबदारी सांभाळणार. महायुती 4 महिलांना मंत्रीपद, आदिती तटकरेंना महिला व बालविकास खातं, पंकजा मुंडे पर्यावरण आणि वातावरण बदल, पशुसंवर्धन खातं सांभाळणार. मेघना बोर्डीकरांकडे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी, तर माधुरी मिसाळ सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री. शंभूराज देसाई पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय सांभाळणार, तर दीपक केसरकरांचा शालेय शिक्षण विभाग दादा भुसेंकडे. गुलाबराव पाटील मात्र पाणी पुरवठा मंत्रीपदी कायम. माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक आणि योगेश कदम यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी. भाजपला 3, शिंदेंना 2 आणि दादांच्या पारड्यात 1 राज्यमंत्रीपद. नागपुरात अनेक मंत्र्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. मंत्र्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके, आशिष जयस्वाल यांचा समावेश. मुंबई विमानतळावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं स्वागत. मुलगा विहंग सरनाईक यांनी घेतली गळाभेट. मला चक्रव्यूहमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. मंत्रिपदासाठी गेलेला वाघ तुमच्या सेवेसाठी परत आलाय. हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. मंत्रिपदी निवड झाल्यानंतर हसन मुश्रीफ पहिल्यांदाच कागल शहरात दाखल. हसन मुश्रीफ यांचं कागल शहरात भव्य स्वागत. संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांचं जल्लोषात स्वागत. मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर संजय शिरसाट पहिल्यांदाच संभाजीनगरात. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा. मस्साजोगमध्ये अजित पवारांसमोर संतप्त गावकऱ्यांच्या घोषणा. संतोष देशमुख हत्येप्रकरणी गावकऱ्यांमध्ये संताप. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन. शब्द देतो, सूत्रधार कुणीही असो, आरोपींना सोडणार नाही. अजितदादांची देशमुख कुटुंबियांना ग्वाही. आरोपींना पाठीशी घातलं जाणार नाही, अजितदादांचं आश्वासन. अजितदादांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाची प्रतिक्रिया, तर 2 दिवसात आरोपींना अटक करण्याची धनंजय देशमुख यांची मागणी. बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी शरद पवारांची चर्चा. बीडच्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला. आरोपींसह सूत्रधाराला अटक झालीच पाहिजे, शरद पवारांचं वक्तव्य. तर शरद पवार संतोष देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार. भेट घेऊन चालणार नाही, दोषींवर कारवाई केली पाहिजे. बीड प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया. तर विरोधकांना विरोधाची भूमिका मांडायची असते, आम्ही मार्ग काढायला आलोय, अजित पवारांचं उत्तर. वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड. वाल्मिक कराडला अटक करावीच लागेल, नाव घेत संदीप क्षीरसागर यांचा आरोप. वाल्मिक कराडवर मोक्का लावणार की नाही, जवळचा माणूस मंत्रिमंडळात असताना कराडवर कारवाई कशी होणार, जितेंद्र आव्हाडांचा सवाल. नंदुरबारच्या अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षकांची निदर्शनं. विविध मागण्यांसाठी अक्कलकुवातील 344 प्रशिक्षणार्थी शिक्षकांचं आंदोलन. रोजगाराची हमी नसल्यानं चिंता वाढते. रत्नागिरीतील गुहागरमध्ये प्राध्यापकांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मोर्चा करत मागणी. नंदुरबारच्या सारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये 19 कोटींच्या घोड्याची विक्री. आमदार संग्राम जगताप यांच्याकडून सूर्यकांतमणी घोड्याची खरेदी. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरोधात व्यापक लढा उभारण्याचा सामाजिक संघटनांचा निर्धार. 24 जानेवारीला सांगली आणि कोल्हापूरचे आजी माजी खासदार आमदारांच्या उपस्थितीत सांगलीत महापूर परिषदेचं आयोजन. वर्धा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती. शहरातील 17 भागातील पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता. अक्कलपाडा धरण आणि गिरणा पांझणच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडा. माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर मिळणार. जिल्ह्यात 40,000 घरकुल मंजूर.
पवनचक्कीच्या मारहाण प्रकरणातील शेतकरी कुटुंबाचं तुळजापुरात आंदोलन 3 महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटुंब आंदोलनाला बसलं। पवनचक्कीच्या कंपनीवर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। साताऱ्याच्या अनावळेत चौथ्यांदा राज्यस्तरीय शब्दवेल साहित्य संमेलनाची सुरुवात। ग्रंथदिंडीच्या माध्यमातून प्रचार, दिंडीत वारकरी संप्रदायाचा सहभाग। नाशिकच्या इगतपुरीतून मानाच्या साई पालखीचं शिर्डीकडे प्रस्थान। समाज प्रबोधन, पारंपरिक नृत्य आणि चिमुकल्यांच्या साईनामाच्या गजरानं इगतपुरी दुमदुमली। पुण्याच्या मावळ तालुक्यात पवना नदीचं जलपूजन आणि जलदिंडीला प्रारंभ। शालेय विद्यार्थ्यांकडून पवनामाईची आरती करत स्वच्छता ठेवण्याची घोषणा। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धोत्रा जहागीरमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन। शर्यतीत सुमारे 100 बैलजोड्यांचा सहभाग। शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर घटले। कांदा 16 ते 20 रुपयांनी स्वस्त। कांद्याची आवक वाढल्यानं दर घसरले।